नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही मागण्या ते स्लायडिंग गेटच्या कामासाठी जाणार आहोत. आम्हाला लागणारं सर्व साहित्य भरून आम्ही साईटकडे निघालो. तर आजच्या कामाचं संपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत देईनच. चला तर भेटूया आपण साईटवरच. आता आपण साईटवर पोहोचलेलो आहेत. तर आपण गाडी आपली एक साईडला लावून घेतली. साईटवर पोहोचल्यावर सर्वप्रथम आम्ही आधी केलेलं काम तुम्हाला दाखवतो. या गेटसाठी लागणारे ट्रॅक आम्ही आधीच कॉन्क्रीटमध्ये व्यवस्थित फिट करून घेतले होते. बघू शकता आपण डबल ट्रॅक टाकलेला आहे, कारण आपल्या 2 गेट इथे लावायचे आहेत. चला तर आता आम्ही याचा सेंटर काढून खड्डे करून घेतो आणि मला दाखवतो. आमचे खड्डे करून झालेले आहेत. व्यवस्थित याचा सेंटर काढून आम्ही 2 खड्डे करून घेतलेले आहेत. मेन जंक्शन व्यवस्थित उभं करून लेवल मध्ये फिट केलं. जंक्शन मजबूत बसण्यासाठी कॉन्क्रीट करून ते व्यवस्थित सेट होण्यासाठी साधारण 1-2 तास वेळ दिला. व्यवस्थित चुकल्यानंतर आम्ही दोन्ही गेट याच्यामध्ये चढवले. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. गेट ट्रॅकवर व्यवस्थित चालते का, कुठे अडथळा तर येत नाही ना, आणि दोन्ही गेटची अलाइनमेंट योग्य आहे का हे आम्ही पूर्णपणे चेक केलं. त्यानंतर गेटला लॉक नेमकं लावायचं कुठे हे तुम्हाला मी दाखवतो. ही लॉकची सिस्टम आपण दोन्ही साईडला दिलेली आहे. या गेटची संपूर्ण लांबी 40 फूट आहे. आम्ही 20-20 फुटाचे 2 गेट केले होते. याचा फायदा असा आहे की तुम्ही दोन्ही बाजूने जागा वापरू शकता. 2 in 1 जागेची बचत होते आणि वापरायलाही सोपं पडते. तर अशा पद्धतीने आजचं स्लायडिंग गेटचं काम आम्ही पूर्ण केलं. आमचं काम कसं वाटलं एकदा नक्की सांगा आणि ऑल इन वन फॅब्रिकेशनला फॉलो करा.